नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करणार आहे। समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर यांच्या संदर्भाबद्दलची चर्चा करत असताना सगळ्यात महत्त्वाचा एक भाग इथे लक्षात ठेवा। आपण साधारणतः 9 मुद्द्यांमध्ये माहिती पाहणार आहोत। नंबर 1, बाळशास्त्री जांभेकर यांचं बालपण, त्यानंतर त्यांचं मुंबईमध्ये झालेलं आगमन, त्यांनी भूषवलेली वेगवेगळी जी पदं आहेत तर त्याबद्दलची माहिती, त्यानंतर दर्पण नावाचं जे पाक्षिक सुरू केलं होतं त्याबद्दलची चर्चा आपण करूया। त्यानंतर दिग्दर्शन नावाचं जे मासिक सुरू केलंय त्याबद्दलची माहिती, त्यानंतर एकूण त्यांचं असणारं साहित्य, त्यांनी केलेलं सामाजिक कार्य, त्यांना मिळालेले सन्मान किंवा त्यांनी सन्मानजनक अशा पोस्टवर जे काम केलं त्याबद्दलची आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांनी जी मतं व्यक्त केली त्याबद्दलची चर्चा करू। त्यामध्ये त्यांचा जो पहिला जो भाग आहे तर तो म्हणजे त्यांचा जन्म आणि बालपण। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग इथे लक्षात ठेवा की समाजसुधारक म्हटलं की बऱ्याच वेळा परीक्षेला असं विचारलं जातं की समाजसुधारक आणि त्यांचं जन्म ठिकाण यांच्या जोड्या लावा। त्यासाठी म्हणून आपल्याला हे मुद्दा लक्षात ठेवायचा की त्यांचा जन्म जे आहे तर तो कोणत्या ठिकाणी झाला होता? पोबुर्ले या ठिकाणी झाला होता। कधी झाला होता? 6 जानेवारी 1812 मध्ये त्यांचा जन्म झाला होता। आता हे पोबुर्ले हे जे ठिकाण आहे तर ते महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो देवगड तालुका आहे या देवगड तालुक्यामध्ये, म्हणजे देवगड पासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर असणारं हे पोबुर्ले हे गाव म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। आणि त्यांचा मृत्यू जो आहे तर तो 18 मे 1846, म्हणजे साधारणतः 6 जानेवारी 1812 ते 18 मे 1846, म्हणजे एकूण आयुष्य त्यांचं साधारणतः किती वर्षाचं आहे? 34 वर्ष हे बाळशास्त्री जांभेकरांचं आयुष्य हे जगलंय। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक भाग इथे लक्षात ठेवा की बाळशास्त्री जांभेकर यांच्या वडिलांचं नाव काय? गंगाधर शास्त्री, आणि आईचं नाव आहे सगुणाबाई। विशेषतः लहानपणापासूनच ते हुशार असल्यामुळं त्यांचे शिक्षक हे त्यांना बाल बृहस्पती या नावाने ओळखत होते। त्यानंतर त्यांचं जे आगमन आहे तर ते मुंबईमध्ये आगमन झाले, त्या संदर्भाबद्दलची चर्चा करत असताना लक्षात ठेवा ह्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये जे त्यांनी प्रवेश घेतला त्याच्याबद्दलची एक बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची एक पार्श्वभूमी आपण पाहूया। विशेषतः भारतीयांमध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे या उद्देशानं माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन जो मुंबई प्रांताचा असणारा गव्हर्नर जनरल जो आहे तर त्यांनी 1822 मध्ये हौद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी जी आहे, पुस्तक शाळा मंडळी, तर यांना एकत्रित करून त्यांनी एक शैक्षणिक संस्था त्यांनी उभारल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। आणि त्याचे आधारस्तंभ हे होते जगन्नाथ शंकर सेठ। त्याचबरोबर ही शैक्षणिक संस्था जी आहे तर याचे स.का. छत्रे, सदाशिव काशीनाथ छत्रे यांच्या सहाय्याने ही स्थापन झाली होती। ही 1824 मध्ये ही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये त्याचं रूपांतर झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। यामध्ये विशेषतः 1825 मध्ये ज्यावेळेस बाळशास्त्री जांभेकर ज्यावेळेस मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये आल्यानंतरच्या काळामध्ये या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी हे शिक्षणासाठीचा प्रारंभ केला किंवा अभ्यासाला सुरुवात केली असा आपण उल्लेख करता येईल। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो एक भाग आहे तर तो म्हणजे कोणता? की सदाशिव काशीनाथ छत्रे, म्हणजे त्यांना बापू शास्त्री शुक्ल किंवा बापू छत्रे, स.का. छत्रे असा देखील उल्लेख केला जात आहे। यांच्याकडे त्यांनी इंग्रजी आणि संस्कृत ही विद्या शिकली गेली असं एक आपल्याला सांगता येईल। मुंबईमध्ये असतानाच विशेषतः 1825 मध्ये शिकवत असतानाच्याच काळामध्ये विशेषतः त्यांचं गणितामध्ये असणारं जे प्रावीण्य आहे तर ते प्रावीण्य पाहून त्यांच्याच शिक्षकांनी 15 रुपये पगारावर गणिताचा अध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। म्हणजे शिक्षण घेत असतानाच त्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती केल्याची भूमिका आपल्याला सांगता येईल। पुढं 1834च्या काळामध्ये जे एल्फिस्टन कॉलेज आहे ह्या एल्फिस्टन कॉलेजचे ते पहिले व्याख्याता म्हणून नियुक्त झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। आणि त्या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये शिकवत असतानाच्या काळामध्ये त्यांचे जे पुढे नावाजलेले जे विद्यार्थी म्हणून ज्यांचा उल्लेख करतो ते म्हणजे डॉक्टर भाऊदाजी लाड आणि दादाभाई नवरोजी यांच्यासारखे विद्यार्थी त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये घडवले होते असं एक आपल्याला सांगता येईल। विशेषतः बाळशास्त्री जांभेकरांनी वयाच्या 13व्या वर्षी रामदास, तुकाराम, त्याच्यानंतर मोरोपंथ आणि वामन यांच्या कविता ह्या त्यांनी आत्मसात केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। विशेषतः बाळशास्त्री जांभेकर जे आहेत तर बाळशास्त्री जांभेकरांना कोणकोणत्या भाषा अवगत होत्या याविषयी जर आपण पाहिलं तर म्हणजे वय वर्ष 34
हे जगले असतानाच्या काळामध्ये त्यांना किती भाषा अवगत होत्या? तर मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या भाषा ह्या त्यांना अवगत होत्या. विशेषतः फ्रेंच भाषेतील नैपुण्यामुळे फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान देखील केल्याचा उल्लेख आहे. विशेषतः प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोध निबंध हे बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करतोय. बाळशास्त्री जांभेकरांनी कोणकोणती पदं ही भूषवली गेली याविषयी जर आपण पाहिलं तर विशेषतः बाळशास्त्री जांभेकरांनी विशेषतः 1830 मध्ये म्हणजे वयाच्या 18व्या वर्षीच ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून बाळशास्त्री जांभेकरांची नियुक्ती केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1832 मध्ये या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून बाळशास्त्री जांभेकरांची नियुक्ती केली होती. त्याचबरोबर 1834 ला म्हणजे ते एल्फिस्टन जे महाविद्यालय जसं आपण आता पाहिलं की या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती केल्याचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर मुंबई विभागाचे प्राथमिक शाळा तपासणीचे इन्स्पेक्टर म्हणून बाळशास्त्री जांभेकरांची नियुक्ती केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे शिक्षकांच्या ट्रेनिंग कॉलेजचे संचालक म्हणून ज्या पद्धतीने शिक्षकांना शिकवलं जातं की शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर कशा पद्धतीनं वागावं या संदर्भाबद्दल किंवा त्यांचे जे टीचिंग मेथड्स आहेत याबद्दलच्या एक माहिती देण्याचं काम ह्या ट्रेनिंग कॉलेज होतं तर त्याचे संचालक म्हणून केलं होतं. दुसरं सगळ्यात महत्वाचं एक भाग इथं लक्षात ठेवा, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून सरकारतर्फे हे अक्कलकोटला नियुक्त होते. इथं एक मुद्दा लक्षात ठेवा की बाळशास्त्री जांभेकर जे आहेत हे बाळशास्त्री जांभेकर हे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक आहेत. तसंच दादोबा पांडुरंग तरखडकर हे जावरा संस्थानाच्या जे प्रमुख आहे नवाब आहे तर त्याचे प्रमुख शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर पुढचा जो आहे तर ते म्हणजे कुलाबाची जी वेधशाळा आहे ही जी कुलाब्याची असणारी वेधशाळा आहे या वेधशाळेचे बाळशास्त्री जांभेकर हे काय होते संचालकपदी नियुक्त झाले होते. विशेषतः 1830 मध्ये जी जिओग्राफिकल सोसायटी ऑफ लंडन ही जिओग्राफिकल सोसायटी ऑफ लंडन ही काय करत होती तर भौगोलिक विज्ञानाच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ही संस्था कार्यरत होती. या लंडनच्या जिओग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे कोणत्या शाखेचे मुंबई शाखेचे ते बाळशास्त्री जांभेकर हे सदस्य होते. त्यांना कोणकोणत्या विषयाचं उत्तम ज्ञान होतं याविषयी जर आपण पाहिलं तर विशेषतः रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयाचं उत्तम अशा पद्धतीचं ज्ञान हे बाळशास्त्री जांभेकरांना बाळशास्त्री जांभेकरांना होतं असा आपल्याला उल्लेख करता येईल. विशेषतः बाळशास्त्री जांभेकरांनी सरकारने मुंबई इलाक्याच्या शिक्षण विभागाचा अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची भूमिका घेतली होती. म्हणजे महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी वेगवेगळ्या विषयावरील अभ्यासक्रमाची जी पाठ्यपुस्तक आहेत तर ही पाठ्यपुस्तकं तयार करण्याचं काम हे बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं होतं. विशेषतः वेगवेगळ्या विषयामध्ये ज्यामध्ये इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयातील पाठ्यपुस्तकं ही बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे. विशेषतः बाळशास्त्री जांभेकरांनी प्राचीन भारतीय शिलालेख आणि ताम्रपट यांचं संशोधन करून यांनी या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या एशियाटिक रिसर्चर्स नावाचं जे नियतकालिक आहे त्या नियतकालिकांमध्ये त्यांनी लेखन करण्याची भूमिका घेतली गेली. आता एक मुद्दा इथं लक्षात ठेवा की ही जी रॉयल एशियाटिक सोसायटी आहे तर ही रॉयल एशियाटिक सोसायटी 1784 मध्ये 1784 मध्ये स्थापन झालेली होती आणि एशियाटिक रिसर्चर्स नावाचं जे त्रैमासिक किंवा नियतकालिक म्हणून आपण उल्लेख करतो ते 1789 मध्ये हे त्यांनी सुरू केलेलं होतं. तर हे जे नियतकालिक आहे ह्या रॉयल एशियाटिक सोसायटीने जे सुरू केलेलं त्याच्यामध्ये त्यांच्या काळामध्ये त्यांनी याच्यामध्ये लेख लिहिण्याची भूमिकाही घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यांच्या पत्रकारितेच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस एक भाग लक्षात ठेवा की मुंबईमध्ये एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये शिकवत असताना बाळशास्त्रींना वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत तर त्या अस्वस्थ करत होत्या.
आणि त्यामुळं ह्या पारतंत्र्यानं ग्रासलेला देश असेल, समाजामध्ये असणाऱ्या रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे यतदेशीय समाज कसा व्याधिग्रस्त झालेला आहे, या विचारांनी बाळशास्त्री जांभेकर हे चिंता करत होते, असंही आपल्याला उल्लेख करता येईल. यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भाबद्दल ते असं म्हणतायत की लोकांना केवळच महाविद्यालयीन शिक्षण देऊन उपयोग नाही, तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजे आणि समाजाचं प्रबोधन, यासाठी म्हणून समाजाचं आपण काय केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, अशी भूमिका ही बाळशास्त्री जांभेकरांची होती. याच जाणीवेतून त्यांनी गोविंद विठ्ठल कुंटे अर्थात या भाऊ महाजन म्हणजे गोविंद विठ्ठल कुंटे यांचं टोपण नाव म्हणून आपण कोणत्या नावाने ओळखतो, तर भाऊ महाजन यांच्या नावाने ओळखतो, ज्यांनी पुढं नंतरच्या काळामध्ये जे प्रभाकर नावाचं जे साप्ताहिक आहे तर ते त्यांनी काढल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यामध्ये या दर्पणच्या संदर्भाबद्दलची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस एक भाग लक्षात ठेवा की 12 नोव्हेंबर 1831 ला त्यांनी दर्पण या वृत्तपत्राची त्यांनी घोषणा केलेली होती. आणि पुढं हे दर्पण नावाचं जे पाक्षिक आहे, हे पाक्षिक 6 जानेवारी 1832 ला त्यांनी पहिला अंक हा प्रकाशित केलेला होता. म्हणजे पश्चिम भारतातलं पहिलं इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र म्हणून, वृत्तपत्र या दैनिक या अर्थानं नव्हे तर ते पाक्षिक होतं, असंही आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे सुरुवातीला हे जे दर्पण नावाचं जे पाक्षिक आहे तर हे पहिल्यांदा 4 महिने हे पाक्षिक होतं आणि नंतरच्या काळामध्ये काय झालं होतं तर ते साप्ताहिक म्हणून प्रकाशित व्हायला सुरुवात झाली होती, असं आपल्याला उल्लेख करता येईल. आता एक लक्षात ठेवा की हे जे पाक्षिक आहे याचा एक स्तंभ हा इंग्लिशमध्ये होता आणि एक स्तंभ हा मराठी भाषेमध्ये होता. बाळशास्त्री जांभेकरांचं म्हणणं असं होतं, खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने इंग्रजी आणि मराठी हे 2 स्तंभ ठेवण्याची महत्वाची भूमिका काय आहे, तर आमचं म्हणणं काय आहे किंवा जनतेचं म्हणणं नेमकं काय तर ते आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडूया आणि आपण जे मांडलंय तर ते इंग्रज सरकारला देखील कळालं पाहिजे, यासाठी म्हणून त्यांनी ह्या 2 भाषेतून लिखाण करण्याची भूमिका घेतली गेली. आता एक लक्षात ठेवा की एक जे आहे ते मराठी भाषेमधून देखील लिखाण केलं जात होतं आणि त्याचंच भाषांतर इंग्रजीमध्ये देखील केलं जात होतं. परंतु मुद्दा हा आहे की इंग्रजीचं जे ट्रान्सलेट आहे किंवा इंग्रजीमधून जे लेखन दर्पणमध्ये करत होतं तर ते भाऊ महाजन करत होते का विशेषतः बाळशास्त्री जांभेकर करत होते, हे तुम्ही एकदा कॉमेंट्स बॉक्समध्ये एकदा तुम्ही माहिती टाका की बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतून करत होते का इंग्रजीतून करत होते, का विशेषतः भाऊ महाजन जे आहेत गोविंद विठ्ठल कुंटे हे इंग्रजीमध्ये करत होते की मराठीमध्ये करत होते, हे एकदा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका, आपण पाहूया. त्यामध्ये त्या वर्तमानपत्राची संकल्पना जी आहे तर तत्कालीन काळामध्ये ही भारतीय लोकांना विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांना मुंबई प्रांतामधल्या लोकांना ही नवीन होती, त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार हे सुरुवातीच्या काळामध्ये हे खूप कमी होते, असंही आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की हे लोकांमध्ये ही संकल्पना रुजलेली नव्हती, रुजली तसं हळूहळू टप्प्याटप्प्याने काय झाला होता प्रतिसाद वाढायला सुरुवात झाली. परंतु दर्पणवरच प्रथम पासून बाळशास्त्री जांभेकरांच्या विचाराचा आणि व्यक्तिमत्वाचा ठसा हा पडलेला असतो. म्हणजे तुम्ही कोणतंही वर्तमानपत्र घ्या, एक उदाहरणादाखल जर आपण पाहिलं तर लोकसत्ता जर आपण पाहिलं तर विशेषतः लोकसत्तामध्ये जे संपादकीय लेखन करण्याचं काम हे गिरीश कुबेर करतात, म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा हा त्याच्यामध्ये पडतोय असाही आपल्याला उल्लेख करायला हरकत नाही. म्हणजे ते लोकसत्ता हे निपक्षपातीपणाने लेखन करण्याची भूमिका करतात असा आपल्याला उल्लेख करता येईल. विशेषतः 8.5 वर्ष हे दर्पण नावाचं साप्ताहिक हे चालवलं होतं असंही आपल्याला सांगता येईल. पुढे 1 जुलै 1840 ला हा त्याचा शेवटचा अंक हा प्रकाशित केला होता, लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल. याच्यामध्ये दर्पण हे पुढंतरच्या काळामध्ये काय झालं होतं विलीन झाल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे दिग्दर्शन. या दिग्दर्शनच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर बाळशास्त्री जांभेकरांनी हे मासिक हे दिग्दर्शन नावाचं त्यांनी 1840 मध्ये सुरू केलेलं होतं. बाळशास्त्री जांभेकरांनी 1834च्या काळामध्ये ज्यावेळेस ते प्राध्यापक म्हणून शिकवायला सुरुवात केली होती त्यावेळी त्यांचे जे विद्यार्थी होते म्हणजे भाऊदाजी लाड आणि दादाभाई नौरोजी त्या महाविद्यालयामध्ये त्यांचे विद्यार्थी म्हणून जे घडलेले होते, तर या विद्यार्थ्यांनी त्यांना हे दिग्दर्शन हे मासिक सुरू करण्यासाठी म्हणून किंवा त्यांना लागणारी जी मदत आहे तर ती भाऊदाजी लाड आणि दादाभाई नौरोजी यांनी या कामी मदत करण्याची केली होती असंही आपल्याला सांगता येईल. या मासिकाचं संपादकत्व म्हणून त्यांनी किती वर्ष काम केलं तर हे 5 वर्ष
हे काम केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर दिग्दर्शन या मासिकातून त्यांनी काय केलं होतं, भूगोल, इतिहास, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान याविषयीचं लेखन हे दिग्दर्शन मधून करण्याची भूमिका घेतली गेली. आता सगळ्यात महत्वाचा भाग लक्षात ठेवा की हे लेखन करत असताना नकाशे आणि आकृत्याच्या सहाय्याने हे लोकांना समजावून सांगण्याची एक अभिनव कल्पना ही त्यांनी मांडण्याची किंवा लोकांची आकलन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न हा बाळशास्त्री जांभेकरांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतरचा त्यांच्या साहित्याच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण माहिती पाहतो त्यावेळेस त्यांचं जे साहित्य आहे विशेषतः 1832च्या काळामध्ये 1832च्या काळामध्ये इंग्लंड देशाची बखर भाग 1 आणि भाग 2, 1835ला ज्योतिषशास्त्र, 1836ला बालव्याकरण आणि भूगोल विद्या, 1837ला सारसंग्रह, 1838ला नीतिकथा, 1846ला हिंदुस्थानचा इतिहास, 1846ला प्राचीन शिलालेखाच्या वाचण्यासाठी कोकणामध्ये अर्थात वनवेश्वर या ठिकाणी देखील गेले होते आणि 1849ला हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास याविषयी त्यांनी लेखन केलं होतं. त्यानंतरचं इतर साहित्यांमध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास त्यांनी हे जे हा क्वेश्चन याच्या अगोदर विचारला होता, हे ग्रंथ कोणाचा आहे तर हे शून्य लब्धी. त्यानंतर संध्याचे भाषांतर, भूगोल विद्येची नीतितत्व हे आपल्याला सांगता येईल. ज्ञानेश्वरीच्या मानसशक्तीविषयीचे लेख म्हणजे ज्ञानेश्वरीची जी पूर्वीची जी भाषा आहे तर ती काठिण्य पातळीची त्याला समजावून सांगण्यासाठी म्हणून त्यांनी मानसशक्तीच्या विषयीचे लेख लिहिले होते. विशेषतः पुनर्विवाह प्रकरण, त्यानंतर इंग्रजी मराठी धातुकोश, शिलालेख आणि ताम्रपट याविषयीचे लेख आपण जसं आपण याच्या अगोदर उल्लेख केला की जी रॉयल एशियाटिक सोसायटी आहे या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या एशियाटिक रिसर्चर्स मध्ये त्यांनी या नियतकालिकांमध्ये लेख प्रकाशित करण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर याबद्दलचा हा क्वेश्चन आलेला होता की आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये खालीलपैकी कोणतं पुस्तक लिहिलं तर याच्यामध्ये योग्य उत्तर कोणतं आहे, हे शून्य लब्धी जे आहे तर हे पुस्तक लिहिलं होतं असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर त्यांच्या समाजकार्याच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा की सार्वजनिक ग्रंथालयामध्ये महत्व ओळखून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी ही त्यांनी स्थापन केली होती. जसं की एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकामध्ये म्हणजे एशियाटिक रिसर्चर्स मध्ये लेखन करणारे भारतीय म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती 1845 साली त्यांनी प्रकाशित केली. त्यानंतर मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात हिंदुस्थानी भाषेचं त्यांनी अध्यापन देखील केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता विशेषतः सामाजिक आणि धार्मिक बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्यांचे जे विचार आहेत तर ते पुरोगामी पद्धतीचे म्हणून विचार आपल्याला उल्लेख करता येईल. विशेषतः हिंदू धर्मामधल्या अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात किमान त्याला आळा तरी बसावा अशी ही भूमिका ही बाळशास्त्री जांभेकरांची होती. विशेषतः त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण याचा पुरस्कार हा बाळशास्त्री जांभेकरांनी केलेला होता. विशेषतः त्यांनी विधवा विवाहासाठीच शास्त्रीय आधार शोधून काढण्यासाठी म्हणून त्यांनी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून एक ग्रंथ लिहून घेतल्याची उल्लेख करता येईल. बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण माहिती पाहतो त्यावेळेस बाळशास्त्री जांभेकरांना या प्रकरणाच्या संदर्भाबद्दलच म्हणजे श्रीपती शशाद्री जे प्रकरण आहे या प्रकरणाबद्दल त्यांच्यावर बरीचशी टीका झाली होती. विशेषतः पुण्यामधले जे पुणेकर आहेत तर त्यांनी असं म्हणाले होते की आमच्याच शापाने हा मेला म्हणजे जे मरण पावल्यानंतर अकाली म्हणजे वयाच्या 34व्या वर्षी मरण पावल्यानंतर त्यांनी सांगितले की हा आमच्या शापाने मेला होता अशी एक भूमिका त्यांनी मांडली होती. विशेषतः हे जे श्रीपती शशाद्री प्रकरण आहे तर हे काय होतं तर हे आंबेजोगाईमध्ये असणारे गोविंद शशाद्री हे ब्राह्मण आहेत म्हणजे आंबेजोगाई म्हणजे बीड जिल्ह्यामधलं असणारा आंबेजोगाई इथले हे गोविंद शशाद्री. या गोविंद शशाद्रींना नारायण आणि श्रीपती ही दोन मुलं ही त्यांना होती. त्यामध्ये नारायण जो आहे तर तो ख्रिस्ती धर्म जो मुंबईला जे असणारे ख्रिश्चन मिशनऱ्यांचे जे शाळा आहे तर त्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेत होता आणि त्यांनी नारायण त्यांच्या सोबत शिक्षण त्यांच्यासोबत त्या शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर नारायणने काय केलं होतं ख्रिश्चन धर्म हा स्वीकारलेला होता. त्याच्यानंतर जो श्रीपती म्हणजे त्याचा लहान भाऊ आहे तर त्या लहान भाऊ हा 57 दिवस त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळं
तो देखील आता नारायणच्या पावलावर पाऊल म्हणजे त्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे असं वाटायला लागलं. त्यामुळं याच्या संदर्भाबद्दलची बराचसा वादविवाद हा त्याच्यामध्ये चालला आणि ही केस जी आहे तर ती कोर्टामध्ये गेली. शेवटी कोर्टाने असा निकाल दिला की जो श्रीपती आहे श्रीपतीचा ताबा हा त्यांच्या आई वडिलांकडे द्यावा अशी भूमिका घेतली गेली. परंतु मग आता श्रीपती ज्यावेळेस त्यांचा ताबा आई वडिलांकडे दिला त्यावेळी मग याला आता काय करायचं, ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे गेलाय, अभक्ष भक्षण केलंय अशी एक त्यांच्या सहवासामध्ये राहून अशी एक जी टीका केली होती. त्यावेळेस त्याला काय केलं होतं की प्रायश्चित्त देऊन किंवा त्याला शुद्धीकरण करून पुन्हा त्याला हिंदू धर्मामध्ये आणण्याची भूमिका घेतली गेली होती. त्याच्यामध्ये त्यांना जे सहकार्य केलं होतं तर ते जगन्नाथ शंकर शेठ आणि दादोबा पांडुरंग यांनी सहकार्य केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. यामध्ये शेवटी बरेचशी टीका टिप्पणी झाली आणि शेवटी बाळशास्त्री जांभेकरांनी देखील काय केलं होतं, प्रायश्चित्त घेतलं होतं असाही उल्लेख आपल्याला करता येईल. या श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाजसुधारकाशी संबंधित होतं त्याचे नाव ओळखा. तर याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भाबद्दलच आपल्याला उल्लेख करता येईल. जगन्नाथ शंकर शेठ यांनी सहकार्य केलं होतं परंतु जास्त जे प्रचलित नाव आहे तर ते होतं बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भाबद्दलचं. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना. म्हणजे नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली त्याचा उद्देश काय होता, विविध समस्यांवर सकस चर्चा घडवून आणण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी काय केलं होतं, ही नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी स्थापन केली होती. याच्यातूनच पुढं 1845ला काय झालं होतं, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेला प्रेरणा मिळाली. आता ही स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी म्हणजे लिटरेचरचा अभ्यास हा सायंटिफिक पद्धतीने करावा यासाठी म्हणून ही स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही स्थापन केली होती. याला हे जे याच्यामध्ये या स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटीमध्ये दादाबाई नौरोजी, बाहुदाजी लाड यासारखे दिग्गज हे त्याच्यामध्ये काम करत होते. विशेषतः बाळशास्त्री जांभेकरांचं साधारणतः 1830 ते 1846 या काळामध्ये आपलं योगदान हे मुंबई प्रांतामध्ये तत्कालीन मुंबई प्रांताने सध्याचा महाराष्ट्राला लाभलं होतं किंवा भारताला दिलं असं आपल्याला सांगता येईल. बाळशास्त्रींचं अल्पावधीतच आजारानंतर विशेषतः 18 मे 1846ला त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं असं आपल्याला उल्लेख करतोय. त्यांना सन्मान जे मिळाले गेले तर त्याविषयी आपण पाहिलं तर विशेषतः बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते काय झाले होते, सेक्रेटरी होते. अक्कलकोटच्या युवराजाचे ते कोण होते, शिक्षक होते. आणि या अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून काम करत असताना तिथंच कानडी भाषा ही बाळशास्त्री जांभेकरांनी काय केली होती, अवगत केली होती हाही आपल्याला सांगता येईल. त्यानंतर एल्फिस्टन मध्ये 1834च्या काळामध्ये जे एल्फिस्टन इन्स्टिट्यूट मध्ये पहिले असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर शाळा तपासणी अध्यापनाचं संचालक म्हणून नॉर्मल स्कूलमध्ये त्यांनी काम केलं. अनेक अशा मानाच्या जागा ह्या बाळशास्त्री जांभेकरांनी भूषवलेल्या होत्या. त्यानंतर 1840 मध्ये त्यांना जेम्स कर्नाक, हा मुद्दा नीटपणे लक्षात ठेवा, जेम्स कर्नाक यांनी जस्टिस ऑफ पीस ज्याला आपण जेपी ही पदवी याला उल्लेख करतो. जस्टिस ऑफ पीस म्हणजे काय, तर इंग्लंडचा राजा किंवा राणी जी आहे तर त्यांच्या प्रतिनिधी म्हणून जो भारतात काम करतो त्याला ही जेपी ही पदवी दिली जाते. असं एक राजाचा प्रतिनिधी या अर्थानं ती पदवी दिली जाते. बाळशास्त्री जांभेकरांचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे काय तर त्यांनी जी सुरुवात केलेलं जे असणारं दर्पण जे 6 जानेवारी 1832ला जे सुरू केलं तर ते महाराष्ट्र सरकारतर्फे हे वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केलं जातं किंवा दर्पण दिन म्हणून साजरा केलं जातं. म्हणून 6 जानेवारी 1832ला दर्पण वृत्तपत्राचा पहिला अंक निघाला म्हणून हे वर्तमान दिन म्हणून हा साजरा केला जातो. त्यानंतरचा नेक्स्ट आहे त्यांच्याबद्दलची वेगवेगळी जी मतं आहेत तर त्यामध्ये नारायण गणेश चंदावरकर जे आहेत तर ते असं म्हणतात की बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये लीलया संचार करणारे पंडित होते. त्यानंतर आचार्य आत्रे जे आहेत तर ते म्हणतात की बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर काय होते, कर्ते सुधारक होते. त्यांनी केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेला भर दिला होता असाही उल्लेख त्यांनी केलाय. दादाबाई नौरोजी हे बाळशास्त्री जांभेकरांचे शिष्य होते. त्यामुळं दादाबाई नौरोजींनी जो उल्लेख केलाय तर बाळशास्त्री जांभेकर हे अतिशय बुद्धिमान, चतुर, सालस आणि सुज्ञ गुरु होते अशा पद्धतीचा उल्लेख हा विशेषतः दादाबाई नौरोजींनी केला होता.
न्यायमूर्ती चंदावरकरांबद्दल हा एक उल्लेख आहे की त्यांनी पश्चिम भारतातील आद्य ऋषी असा देखील उल्लेख केला होता. गोत्रो माडखोलकर म्हणजे गजानन त्र्यंबक माडखोलकर ते असं म्हणतात, ते विशेषतः ते समाजाचे पहिले अध्यापक, पहिले पत्रकार, पहिले संशोधन, पहिले शिक्षण तज्ञ, पहिले समाज सुधारक, पहिले राजकीय प्रतिपादक आणि पहिले उदारमतवादी म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख आपल्याला यांनी केल्याचा सांगता येईल. त्याच्यानंतर पानिपतकार विशेषतः त्र्यंबक शंकर शेजवळकर म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ते बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भाबद्दल बोलत असताना ते असं म्हणतात, बाळशास्त्री जांभेकर हे आद्य अष्टपैलू विद्वान, गणितज्ञ, पुराण इतिहास संशोधक, फरडे इंग्रजी लेखक, सर्वांगीण शिक्षण तज्ञ, हिंदुस्थानातील पहिले प्रोफेसर, इतिहासकार, व्याकरणकार, समाज सुधारक, धर्मनिर्माण करते, शुद्धी कार्यकर्ते, राजदरबारी पुरुष आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक पिढीचे हे बाळशास्त्री जांभेकर हे गुरु होत, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. म्हणजे इथपर्यंतचा भाग आपण बाळशास्त्री जांभेकरांच्या समाज सुधारकांच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहिली. आपण इथं थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.